बाबू हे ज्ञानच नाही. बर शिवाजी महाराजच्या बापाचं नाव सांग. शिवाजी महाराजांच्या मालूमच नाही. पोरीने मालूम आहे. सांगो पोरी याच्या जेवढ्या पोरी नको बरा. बोल बेटा तुले हलकट समजते ना तो बाप. हा बेटे गेले आहे तू तुही गलती खाल्ली बेटा. संभाजी महाराज नाही म्हणून आपल्या लोकांले आपले महापुरुष मालूम नाही. बाकीच्या महाराज लोकांले आलं येऊन आले तुम्ही आता का डोकं बोळावा. अरे तुकाराम महाराज तर वाचा हे आपले महाराज सोडले. स्वामी चक्रधर सोडले, गोरोबा कुमार सोडले, शेणा महाराज सोडले. ते तिकडचे महाराज या या डोकं खाजवा. म्हणून तुमच्या डोक्यात प्रकाश पाळाय करतात. तुकडोजी महाराज तर वाचा. अरे एखादी ग्रामगीता तर न्या रे 50 रुपयाची. जीवनाचं कल्याण होईल रे बाबा. बाई तू कोण्या वर्गात आहे? तो माहिती. तू कशी आली डबल? तू 5वीत आहे. तू आली काय सांगायला? सांग. शहाजी राजे तुला कोण सांगा? तू हुशार म्हणजे पुस्तकात वाचलं काय? चांगलं आहे. धन्यवाद मॅडम. आता तुलाही काही पैशाची गरज दिसत नाही. तुही कॉन्फ्युज ओके पोझिशन दिसत. 100 रुपये दे. निळी दे बाई. निळी चालते का? नो निळा कलर कोणाचा आहे बाई? निळा कलर कोणाचा? लेकराईले कलर नाही समजत. कलर साठी आपण म्हणतो हा बुद्धाचा कलर आहे, हिरवा मुसलमानाचा आहे, भगवा हिंदूचा आहे, पांढरा ख्रिश्चनाचा आहे. पण तिरंग्यात पा हे चारही रंग आहेत. केसरी अजून सांगतो 100 देतो. तिरंग्यातले रंग सांग. ते माहिती ऑरेंज, हिरवा, पांढरा, निळा. अरे आता नाही कॉपी केली. म्हणून बाबू या झेंडेसाठी भांडू नका. तुम्हाला भांडायचं आहे शेतकऱ्याचं कर्ज माफ, शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. म्हणून यायले जरा शेतकऱ्यासाठी एकत्रित या रे. तुम्ही शेतकऱ्यासाठी येत नाही. झेंडेसाठी हिरवा, भगवा, निळा, पिवळा. अरे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करवा मग भांडत बसा. धन्यवाद. मला हे पुस्तक देऊ दोघी. धन्यवाद. मग तू प्रश्नाचं उत्तर दिलं तुला रजिस्टर हे घे बसा. एखाद्या म्हातारीने मालूम आहे का? तिने ते नाही मालूम. तिने ते मालूम आहे रावणाला 10 तोंड होते. एवढ्या तोंडाचं लेकरू कोण्या बाईने होईल? तिच्या मायचं सीझर किती करावं लागल? एवढ्या तोंडाचं लेकरू झालं काय कोणाला? झालं काही चिवट्या बनवून गेले. हमारे राम सांगा जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. श्रीराम जानकी बैठी है मेरे सीने में. श्रीराम जानकी. माझ्या बहिणींनो ह्या रिकाम्या गोष्टी पोथे रिकाम वाचू नका. कुंभकर्ण 6 महिने झोपे, 6 महिने खात बसे. मग जो 6 महिने खायचं संडास किती ट्रक करत असत. मग त्या स्पेशल गावाने जेसीबी घ्यावं लागत. काही सांगत चिंते बनवलं. म्हणून ग्रामगीता वाचा. याच्यात खोटं नाटं नाही. याही नव्हतं काय हो. तुम्ही समजून घ्या बरं बहिणींनो. अवघ्या पोरीने पोराने शिकवशील तर तुझी जिंदगी बदलीन. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते वाघिणीचं दूध द्या. तुमच्या गावात
मी पुरी माहिती घेतली. एक मिलिटरीत आहे हत्ती मागे टाळ्या वाजवा. दुसरी आहे सोरते मिलिटरी मध्ये. तिसरी आहे मैंदाचा मुलगा टाळ्या वाजवा. एखादी मिलिटरी वाल्याची माय किंवा पत्नी बसून आहे काय असं बिरा असा तो बेरा आर्मी मध्ये जिचा मुलगा किंवा नवरा आहे भाऊ आहे तिनं उभं राहा. आर्मी समजते काय तिने पहिले गोट हे आहे ना काय म्हणून आर्मी मला काही भेटलाच नाही कालपासून आर्मी. अहो आर्मी मिलिटरी देशासाठी ज्या बाईचा पोरगा आहे जिचा नवरा आहे जिचा भाऊ आहे तिनं उभं राहा. वाह मेरी माँ. झेंडा हा तिरंगा झेंडा हा तिरंगा होता धरतीला भार. हो माय धन्यवाद. तुमचं भारत माता आहे. तुमच्या घरात कोण होतं? BSF पोलीस माझा भाऊ आहे. आता आहे का BSF मध्ये म्हणजे मिलिटरीचंच काम आहे देशाचंच काम आहे. पोलीस वाले आहेत म्हणून आपल्या पोरी सुखात आहे. नाही तर घरातून काढून नेल्या असत्या. बावडर आणि गुजरात मध्ये आहे. कुठं? बावडर आणि गुजरात मध्ये आहे. गुजरातची बावडर. गुजरातच्या बॉर्डर आहे. धन्यवाद दीदी. चला गावाला. गोपाला गोपाला भाग्यवान बहीण आहे तुझा भाऊ देशासाठी आहे. पण जीव घबरावते गेली. जीव घबरावते ना. किती पोलीस वाले मारले गेले छत्तीसगड मध्ये. शांततेत शांततेत. नाही नाही राहू द्या बसू द्या. भारत माता की काय तुला भाऊ देशासाठी हे देशीसाठी लंबे होऊन राहिले. पहिले दारू पाणी बार मध्ये जायला धन्यवाद माझ्या बहिणीला. कहून साडी आणि म्हणून भाऊ इथले काही मी आलो नाही म्हणून काय आलो की नेसली रामनामाची सतसंग जोडी असे गाणे सुंदर लिहिले. हा घ्या तुम्हाला भजन येते म्हणून. तुम्ही बाईची जात आहे ना माणसाची जात आहे. आवाज याचा बारीक आहे की तुमच्या मनावर माईक आहे. नाही माईक घ्या माईक घ्या माईक घ्या ना. हे घ्या ऐकत नाही ना. घरी माझा वाटत नाही ऐकत भावाचं कुठं ऐकत ते. बस ना बाई त्या जवळ बुक दिला करू. बस आभार घ्या. काय चांगलं आहे भाग्यवान आहे. म्हणजे तुमची जास्त इच्छा होती की द्यायची नाही. खोटं नको बोलू. कोणी कीर्तन चांगलंय. कीर्तन असो की नाटक असो की हंगामा असो सत्संग असो राधास्वामी हंगामात आम्ही नाही पाहत. चांगलंय एकदम बरं आहे. धन्यवाद देतो तुमच्या मालकाला तुम्हाला. जावायला सोबत घेऊन आली बाई. नाही तर कधी कधी माणसाची इच्छा नसते पण बायाच्या प्रेमाखाती. कारण आजकाल बायाचं वय कठीण झालं बाई. पोरी मारून टाकल्या पोटातल्या पोटात. म्हणून पोरी कमी आहे. पोरीचा शॉर्टेज आहे. मार्केटमध्ये माल पोरायचा जास्त आहे. आता बायका भेटून नाही राहिल्या. डुकू डुकू वाजण्याला सारखे पाहतात.
म्हणून माय बहिणीची किंमत करा. आता पोटातले लेकरं पाळणं बंद करा. बसत आभारी जवळ बोलावं होतं पण टाईम होते वेळ नाही ना. करा हात वर. गोपाला 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 लाले बाबा गोपाला 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 तुळशी बाबा गोपाला. चक्रधर स्वामी महाराज की जय दत्तात्रेय भगवान की जय दुर्गा माता की जय परमात्मा एक बाबा शिवदेवाचा जय असो. बाबू हा विचार आहे. बाबा शिवदेव असो की वारकरी असो पण सत्य प्रेम मर्यादा सांभाळा. वारकरी मंडळी काय सांगतात? जय जय राम कृष्ण हरी. 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 रामासारखे दोन लेकरं ठेवा. कृष्णासारखे पांडवाच्या पाठीशी राहा. सत्याच्या पाठीशी राहा. आणि हरी सारखे माझ्या पांडुरंगासारखे 18 पगड जातीले घ्या. पण काही काही जातीवाले शानपणा करते. म्हणते आम्ही उच्च वर्णीय. माझ्या महिलांनो ऐका. हे लोक म्हणतात आम्ही तोंडातून झालो. आता तुम्ही सांगा बाया लेकरं कुठून होतात? तोंडातून उठतील. हे शाहिनी अवल्यात म्हणते आम्ही तोंडातून झालो आणि आम्ही श्रेष्ठ. एका जन्म कानातून तोंडातून लेकरं होतात का? त्याच्या मायनं पिरियड कुठून घेतला? आकडा वापरत नाही. डुक्कर तोंडे. डुकराचं नाव बदलवलं वरा. वरा. पाण्याने पाणी नाही म्हणत. काय म्हणते बाबू? उदक. म्हणजे सर्वे शब्द महान गेले आहे ना. म्हणून तुमच्या डोक्यात येत नाही ना. म्हणून आता बुद्धी वापरा. आपले लेकरही न्यायाधीश बनले पाहिजे. आता तेल्याचं पोरग न्यायाधीश आहे. अरे बुद्धाचं पोरग सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत. कोण? आता शुद्धा फेके मारा. सांगा ना. मोठ्या माणसानं बोलत चालते. एखाद्या वारकरी महाराजनं सांगा. बोला महाराज कोणाने 16 फेकून मारला दिल्लीत? थांबा. बिहार गवई या महाराज तुमचा सत्कार करू दे. श्रावण महाराज जमदार. श्रावण महाराज जमदार. अध्यक्ष खरंच प्रश्नाचं उत्तर क्लिअर दिलं. या ना. सत्कार आहे. सत्कार आहे. तुम्हाला कसं सोडता? तुम्ही वडील बंधू आमचे. अरे 76 वर्षाचं वय पण अजूनही कंडिशन. अजूनही मोबाईल आहे. कोणता अँड्रॉइड. कोण म्हणते म्हातारे ते जवान लेकरू दिसून राहिले. पण बुद्धी किती आहे? असाध्य ते साध्य करिता सायाचं. असाध्य ते साध्य करिता साया कारण अभ्यास तुक म्हणे. आमची दोघांची युती आहे. आम्ही गरीब. हे वडील आहेत माझ्यापेक्षा. मी लहान पण मला जे येते ते येते. हे जी दान देगा देवा विसरण व्हावा. देवाची हे द्वारे ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू. अंगाला उनिया राखो डोळे झाकुनी गर्दी. म्हणून वारकरी संतांवर विश्वास करा. आपण आपले महाराज सोडले. घरच्या बायकोवर कमी प्रेम आणि बाहेरची वर जास्त.
म्हणून डोकं खाजवा. आता आपला देव पांडुरंग असल्यावर दुसऱ्याची गरज आपुला तो एक देव करून घ्यावा. देवी दिवा सुख नाही विना जीवा सुख माझ्या जीवनावरच पुस्तक दे. माझ्या जीवनावर आहे पुस्तक. बाबा मी महाराज वगैरे नाही, पण माझ्या बायकोले मी काय केलं, मेली तर मशानात नाही नेलं, मेडिकल कॉलेजले दिलं, देहदान केलं. लोकांचे पोरं डॉक्टर होऊन तिच्या शरीरावर शिकतात. माय नेली, मेडिकल कॉलेजले दिलं. माय बाप मेला, मेडिकल कॉलेजला दिलं. आणि मी ज्या जिल्ह्यात गेलो त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजने माझी बॉडी जाईल. माई समाधी बांधू देणार नाही, माई मूर्ती बांधू देणार नाही. कारण मी मेलो, लोकांना जागवता आणि माई मूर्ती आणती जय पुरव आणि 2 पुजारी घंटे हलवतील मा मूर्तीच्या समोर. सत्यपाल महाराज स्वाहा. म्हणून हे पुस्तक वाचा जोगताय बाबा. याच्यात मुख्यमंत्र्याची आता सचिव आहेत, परदेशीच आहे. हे अजित दादा, हे छगन भुजबळ, हे आनंद शिंदे, हे नवीन पोपट, हा हे नितीन गडकरी, हे गोपीनाथ शिंदे, हे निवृत्ती महाराज, हे अलका कुबर, बघा बाबा रामकृष्ण. एखाद्या जवान पोरानं मला अशी तब्येत दाखवा, ते दारून खराब व्हायला गेलो, त्याच्या मायच्या दुधात दारू टाकते. म्हणून बाबा दारू कोणी पिऊ, बिडी, दारू, तंबाखू, खर्रा, गुटखा आणि कोण्या पोरीवर वाईट नजर घेऊ नका. अभे काही पोटे गोदियात बसतात. एखादी पोरगी गेली की काय माल आहे, तिच्या माग ते गेल्यावर तुझी बहीण आली तर मग त्या दुसऱ्या पोट्याने म्हटलो काय डबल माल आहे. अरे तुम्हाला राग येईन की बरं वाटेल? बोला. आपल्या बहिणीने बोल म्हटलो काय माल चांगला आहे, तो आपल्याला राग येईन की आनंद वाटेल? मग तू दुसऱ्याच्या बहिणीने म्हणते लाजच नाही वाटत? दुसऱ्याची पोरगी गेली की तुझी बहिणी आहे. म्हणून माझ्या तरुणांनो सांभाळा. तुमची जवानी दाखवायची आहे तर गाव आदर्श करायला दाखवा. आता परवा एका गावात कार्यक्रम झाला, त्या गावात दारू शिकू देत नाही कोणाला. तुमच्या गावात विकल्या जाते काय? हलवी टोल्यात किती घरी दारू भेटते बाबू, इकडे की तिकडे. ह्या हलवी टोले हो, ह्या टोले बाबू. दारू न चांगलं होते आपल्या बापाचं की वाईट होते? किती लग्न गोळ आहे. उभा तू मंगा आलता काय? 100 दे. काय मस्त ये मग तू पिऊन ये 100ची. माझ्या इमानात सांगतो, मारवळी पेते काय? अग्रवाल पटले पेते, पटेल पेते, चांडक पेते, गुप्ता पेते नाही पेत. आणि आपलं बियाणं आवडत नाही. अंगात रक्ताचा पता नाही. थोडीशी टाकली की इलेक्ट्रिकच्या खंब्याला म्हणते क्यू बेस आले, बीच में क्यों आए? अरे बर्बादी टाळवा. किती बायकाईचं कुंकू पुसता बे दलिंदर हो. आजपासून दारू द्या. एखाद्यानं उभं राहा, मी दारू पिणार नाही, मी खर्रा खाणार नाही. अरे परमात्मा एक बाबा जीवदेवाचा तोच संदेश आहे. मग वारकरी मंडळी काय सांगत नाही,
करोडो वारकरी आहेत, करोडो, पण दारू घेत नाही, मटण खात नाही, कोणतेही व्यसन नाही. बाबू टाळ्या वाजवा. हा. म्हणून ते लेकरू, बाबू दारूनं किती फायदे झाले तू या गावात सांग. घे. दारूमुळे फायदे सांग. दारूमुळे नुकसान होते की फायदे? नुकसान. कोणते नुकसान होते? अंदाज लावून होतो. दारूमुळे कुत्रा अंगावर भुकत नाही. कोणत्याही पिणाऱ्याच्या अंगावर कुत्र भुकत नाही. काहून नाही? त्याला मालूम आहे हा महापेक्षा कुत्र खराब आहे. तोच कुत्र्याच्या अंगावर भुकते. बरं दारू गेला की कुत्रे त्याच्या तोंडात मुततात. मग बायकोले म्हणते तुझ्या मीठ टाकलं होतं. मीठ काय रे? कुत्र मुतलं त्या कुत्र्याला उंच असलं की कुठेही टांग. मग तू पेशील काय जीवनात? तू दारू पिशील काय? नाही. समजा इलेक्शन मध्ये तू 18 वर्षाचा झाला, जसं आजकालच्या पुट्ट्याईले दारू बाजू आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. चांगले झेंडे घेऊन झकमारी करा. आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढो. हम तुम्हारे साथ हैं. अरे बरेच लोक त्या भावाने नोकरीवर नाही लावत. तो त्याच्या हायस्कूल मध्ये त्याच्याच जातीचे बियाणं घालतो. बाप अध्यक्ष, त्याच्या माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, उची 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 मावस भाऊ, चुलत भाऊ, साळ भाऊ, भाव भाऊ. त्या बहिणीला लावते काय तू नोकरी? तू चालला झेंडा घेऊन आगे बढो. हम तुम्हारे साथ हैं. तू लेका तुझ्या जिंदगीवर हे बंद कर. आणि वारकरी संप्रदाय दिये 15 मिनिटाचा हरिपाठ तरी कर. हे दारू बंद कर. परमात्मा एक मध्ये ये. थोडे वेळ प्रार्थना कर. तुकडोजी बाबाची प्रार्थना करा. ये भाऊ चांगला आहे, हुशार आहे. पुस्तकं नेजो. कीर्तन संपल्या शंभराची नोटा संपून जातात. ज्ञान कधी संपत नाही. समजला? ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुईस.